नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत जरदोसी। आता जरदोसी म्हटलं की बहुतेक जणांना डिफिकल्ट वाटणारं वर्क आहे, पण आपण पूर्ण टप्प्याटप्प्याने वर्क बघूया। म्हणजे जशी टप्प्याटप्प्याने तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला वर्क पूर्ण इझी जाणार आहे, तुम्हाला इझी येणार आहे। मी ज्या पद्धतीने तुम्हाला वर्क शिकवते त्या पद्धतीने जर तुम्ही केलंत वर्क तर तुम्हाला 100% जरदोसी वर्क येणार आहे। काही आर्टिस्ट असे सुद्धा आहेत की जरदोसी वर्क आहे हे साध्या निडलने दाखवतात, पण साध्या निडलने पण वर्क होतं आणि आपण आरीवर्कच्या ज्या निडल आहेत त्यांनी सुद्धा वर्क होतं। तर आपण दोन्ही प्रकार बघू, पण आता सुरुवात करूया आपण आरीवर्कच्या ज्या निडल आहेत त्यांनी सुरुवात करूया जरदोसी वर्क। आता जरदोसीचे प्रकार आहेत, त्याच्यातच दबका किंवा साधी, एकच नाव आहे दबका किंवा साधी, काहीही म्हणतात जरदोसीला। तो एक प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे नक्षी आणि तिसरा प्रकार आहे कोरा। आता जो दबका साधी आहे ना, साधी जरदोसी आहे ना, त्याच्यात वेगवेगळे कलर्स असतात, भरपूर शेड्स असतात। जसं तुम्हाला अवेलेबल होईल किंवा तुमच्या ब्लाऊजला साडीच्या कॉन्ट्रास्ट करून असं जसं तुम्हाला होईल तसं जरदोसी परचेस करा आणि मग वर्क करा। आता सध्या प्रॅक्टिससाठी कोणतीही चालेल, तुम्ही कोणतीही तुम्हाला जी अवेलेबल होईल ती तुमच्यासाठी घ्या। मी नेहमी सांगत असते व्हिडिओमधून, आरी वर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे। जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे। आणि मी माझ्या व्हिडिओमधून टप्प्याटप्प्याने शिकवत असते। म्हणजे जसं की तुम्हाला आपण शिकताना बघा आ ई असं शिकतो, पूर्ण डायरेक्ट क का की असंच नाही शिकत आपण, आ ई असं आपण पूर्ण टप्प्याटप्प्याने शिकत जातो। तसंच आरी वर्क सुद्धा टप्प्याटप्प्याने शिका, तुम्हाला वर्क 100% येणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण पूर्ण टप्प्याटप्प्याने व्हिडिओ शेअर करणार आहोत। तर आजचा टप्पा पहिला असणार आहे, म्हणजेच आपण जरदोसीचा पार्ट 1 किंवा डे 1 आपण म्हणूया, कारण आपण डे बाय डे जरदोसीची प्रॅक्टिस करूया। तर आजचा पार्ट असणार आहे डे 1, तर तुम्ही नक्की बघा। आणि आता वर्क कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। जरदोसी एका मापात कट करण्यासाठी इथे मी तुम्हाला एक टेक्निक सांगते। साबणाच्या बॉक्सचा इथे एक पुट्टा घेतलेला आहे बघा। हा पुट्टा जास्त लवचिक नाही आहे, त्याच्यामुळे असा पुट्टा घ्यायचा जो लवचिक नसेल, पकडताना व्यवस्थित राहील। बघा या प्रकारे आपण असं पकडायचं आहे आणि इथे आपल्याला पाव इंचाचे मार्क करून घ्यायचं आहे। बघा आता मार्क कसं करायचं, ही जी मेन रेषा इथे आपल्याला पकडायचा आहे पुट्टा, आणि इथून आपल्याला 2 रेषा खाली, बघा ह्या 2 रेषा आपल्याला खाली एक मार्क करायचा आहे आणि त्याच्या पुढची एक रेष, बघा सुरुवातीच्या 2 रेषा तिथे एक मार्क केली आणि त्याच्या खालची एक रेष, असं मार्क करून घेतलं आपण। बघा आता हे पूर्ण अंतर पाव झालं। आता बघा असं क्रॉस पकडायचं आणि एकदम असं सरळ कट द्यायचा दोन्ही रेषेंवर। बघा या प्रकारे आपण कट दिलेला आहे। आता हा जरदोसीचा साचा आपला तयार झालेला आहे। आता तुम्हाला थोडे जरदोसीचे प्रकार सांगते। बघा ही साधी आहे, याची फिनिशिंग बघा एकदम प्लेन असते, म्हणून याला साधी म्हणतात। आता याच्यामध्ये सुद्धा कलर वेगवेगळे अवेलेबल असतात, जसा तुम्हाला कलर हवा तसं जरदोसी मार्केटमध्ये अवेलेबल आहे। आता दुसरा प्रकार आहे हा नक्षी। बघा याला थोडंसं याची फिनिशिंग बघा, थोडी अशी डिझाईन वाटते, त्याच्यामुळे याला नक्षी असं म्हणतात। साधी जी जरदोसी आहे त्याचा आकार आणि नक्षीचा आकार बघा, दोघांचा आकार थोडासा फरक असतो। साधी थोडी छोटी असते आणि नक्षी आहे ही थोडीशी मोठी असते। आणि तिसरा प्रकार आहे दबका। दबका माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे स्क्रीनशॉट लावते। इथे आता बघा अशी जरदोसी घ्यायची, थोडीशी प्रेस करायची, अशी ओढायची तिला, बघा पाव इंच वाढली इतकी मी ती ओढली। आणि असं बघा आता इथे मी डबल घेते, तुम्ही 3 घ्या किंवा 4 घ्या। बघा असं कट केलं म्हणजे छान अशा 2 माझ्याकडे जरदोसी सेम राहिल्या। बघा
या पद्धतीने आपण आता पकडायची आहे. आपण मगाशी जे माप काढलं त्याच्यावर असं जरदोसी घ्यायची आहे, अशी सरळ ठेवायची आहे दोन्ही. तुम्ही ते 2चे 3 सुद्धा पार्ट करून घेऊ शकता. आणि बघा कट देताना एकदम शार्प द्यायचं आहे. जर असं थोडंसं शार्प कट नाही दिला तर मग जरदोसी वर्क करताना अशी थोडी ताणली जाते किंवा ती सरळ होते. त्याची स्प्रिंग आहे ती निघून जाते. त्याच्यामुळे बघा एकदम शार्प कटच द्यायचा आहे इथे. त्याचं टोक राहिलं तर मग त्याला आपला धागा सुद्धा अडकवू शकतो आणि वर्क मग थोडंसं असं येत नाही किंवा असं थोडंसं आपला कॉन्फिडन्स जातो, काम नाही येत, काम नाहीत असं. आता आपण जरदोसीसाठी नायलॉन थ्रेड किंवा कॉटन थ्रेड आपण दोन्ही धागे वापरतो. कॉटन थ्रेड वापरताना काळजी घ्यावी, कारण वर्क करताना तो ब्रेक होतो आणि मग तो असं जवळजवळ येऊन तिथे गाठ होते आणि मग जरदोसीमधून टाका येत नाही. त्यामुळे वर्क करताना नायलॉन धागाच घ्या, कारण बघा असा केसासारखा इतका बारीक असतो आणि आपल्या निडलमधून छान स्मूथली फिरतो. त्याच्यामुळे नायलॉन थ्रेड घ्या. आता प्रॅक्टिससाठी आपण कॉटन थ्रेडच वापरूया. बघा या पद्धतीने मी अशी गाठ मारली. एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तो कट केला. बघा आपण जसं मनी वर्कला धागा पकडतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला टाका काढायचा आहे. बघा एक टाका काढला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली आणि निडलमध्ये जरदोसी घेतली. बघा सुरुवातीला एक एकच जरदोसी घ्या, कारण तुमची सुरुवात आहे. बघा एक एक जरदोसी घ्यायची आणि या पद्धतीने टाका वरती काढायचा. बघा पुन्हा मी दुसरी जरदोसी घेतली. सेम मणीप्रमाणे आपण जरदोसी सरकवायची खाली, खालून धागा ओढायचा. जिथे जरदोसी घट्ट होते तिथे आपण टाका वरती काढायचा. बघा तुम्ही सुरुवातीला एक एकच जरदोसी घ्या. बघा पुन्हा जरदोसी घेतली, या पद्धतीने सरकवली, धागा खालून ओढला आणि जिथे जरदोसी आपली टाईट झाली तिथे आपण टाका वरती काढला. बघा पुन्हा जरदोसी सोडली, खालून धागा ओढला, जिथे जरदोसी टाईट झाली तिथून आपण टाका वरती काढला. बघा चेन स्टिच सेम चेन स्टिचच टाकायची आहे, फक्त चेन स्टिचच्या मध्ये आपल्याला इथे जरदोसी टाकायची आहे. जर तुम्ही चेन स्टिच कशी करायची याचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी आय बटनवरती लिंक देत आहे. बघा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. फक्त मी जसं दाखवते तसं पॉइंटनी वर्क करत जा. इथे आपण वरच्या दिशेने खालच्या दिशेला जरदोसी स्टिच करत आलो. आता इथे एंड नॉट देते. तुम्ही प्रॅक्टिस भरपूर करा. मी थोडंसंच दाखवते, म्हणजे तुम्ही पण थोडंसंच कराल असं नाही, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. आता इथे एंड नॉट मारली, पण आता एक्स्ट्राचा जो धागा राहिलेला आहे त्याला पण डबल एंड नॉट मारायची, म्हणजे तो आपलं फिनिशिंग छान दिसते. बघा सेम मी डबल एंड नॉट मारते. पहिल्या टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका वरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. त्याच्यामुळे धाग्याची फिनिशिंग खूप छान येते. आता आपण खालच्या दिशेने वरच्या दिशेला जरदोसी स्टिच करत जाऊया. बघा सुरुवातीला मी टाका वरती काढला, त्याच्यानंतर एक बॅक साईडला टाका दिला. सेम जसं आपण चेन स्टिच शिकलो सेम त्याच पद्धतीने आपल्याला जरदोसी प्रॅक्टिस करायची आहे. बघा पुन्हा जरदोसी सोडली, जरदोसी जिथे घट्ट झाली तिथून आपण टाका वरती काढला. आता बघा तुम्हाला जसं हँडल होतील तसं तुम्ही जरदोसी वाढवत जा नीडलमध्ये. बघा इथे मी 2-3 जरदोसी घेतल्या, म्हणजे त्या मला पूर्ण हँडल होतात. त्याच्यामुळे जसं तुम्हाला हँडल होणार आहे तसं तेवढ्याच तुम्ही जरदोसी नीडलमध्ये घ्या.
बघा, आपला जरदोसीचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे आपण एवढीच प्रॅक्टिस करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया जरदोसीचा सेकंड डे, म्हणजे सेकंड डे प्रॅक्टिस कशी करावी हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यासुद्धा आरी वर्क शिकतील. बघा, पुन्हा एक जरदोसी घ्यायची आहे. जरदोसी सोडली, विरुद्ध दिशेला ओढली आणि जिथे टाईट झाली तिथून आपण टाकावरती काढला. बघा, आता इथे एंड नॉट मारूया. पहिल्या टाकावरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका उचलायचा आहे आणि ह्या दुसऱ्या टाक्याच्या मधून आपल्याला पहिला टाका उचलायचा आहे. बघा, पहिला टाका पकडून ठेवला आणि खालून धागा खेचून घेतला. आता हा वरती राहिलेला धागा घालवायचा कसा, तर सेम त्याला डबल एंड नॉट मारायची. सेम पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका वरती उचलला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका थोडा वरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. त्यामुळे धागा तो खाली जातो, आपली फिनिशिंग छान दिसते. थँक्यू फॉर वॉचिंग. असा सगळ्यांनी सपोर्ट करा. थँक्यू.